मीन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या मनात काही प्रश्न आहेत. गुरुजी, आमच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहे. गुरुजी, मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी, मुलाला चांगली नोकरी आहे, मुलीला चांगली नोकरी आहेत, परंतु त्यांच्या पत्रिकेत विवाहाला अडचणी अडथळे येत आहेत. पत्रिकेत मंगळ दोषामुळे आम्ही त्रस्त होऊन गेलेलो आहे. काय उपाय करावा? गुरुजी, आमच्या मुलांच्या पत्रिकेत विवाह योग आहे, विवाह झालाय, परंतु संतती सौख्य नाहीये. संतती कधी प्राप्त होईल? वास्तूचा योग आहे का? वाहन आम्ही घेतलेलं आम्हाला लाभप्रद राहील का? परदेशात राहावं की मायदेशी राहून मी कार्य परिपूर्ण करावं किंवा व्यापार करावा की नोकरी करावी? गुरुजी, मी आजारानं त्रस्त झालोय, मी आध्यात्मिक उपाय केले, मी डॉक्टरी इलाज केले, परंतु मला आराम पडत नाहीये. काय करावं? प्रश्नांची उत्तरं मिळतील कुठे? आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. मीन राशी. या डिसेंबर महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तित होत आहे. 5 डिसेंबरला गुरु ग्रह वक्री होतोय मिथुन राशीमध्ये. 6 डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 डिसेंबरला मंगळ ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 डिसेंबरला सूर्य ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 डिसेंबरला शुक्र ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 डिसेंबरला बुध ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे? प्रथम स्थान, या स्थानाला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा चतुर्थ स्थानात आहे आणि शनी महाराज लग्नी आहे. शांततेनं संयमानं विचार करून आपण आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं शेतीवाडी जमीन वाहन वास्तू घेण्याचा विचार करत असाल तर तो निर्णय तुमचा लाभप्रद यशप्रद आणि अत्यंत योग्य असा ठरतो आहे. हे संकेत ग्रहांच्या स्थिती तुमच्यासाठी देत आहेत. द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंब वाणी नेत्राचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 7 डिसेंबरला आपल्या स्वतःची वृश्चिक राशी सोडून धनु राशीमध्ये परावर्तित होतो आहे. म्हणजेच काय तर धनेश कुठे असणारे? भाग्यस्थानामध्ये. मग पहिले 7 दिवस तुमच्या आर्थिकतेची जमेची बाजू अत्यंत चांगली असणार आहे. धनेशाला लाभेशाची जोड म्हणजे कर्तव्य तुम्ही जे केलेलं आहे ते नंतर पुढे कर्माकडे जाते. 7 डिसेंबर नंतर पैसे मिळाले, तुम्ही ते पैसे वाया नाही घालवले, ते कामामध्ये अटकवले, ते तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये अटकवले, ते प्रगतीमध्ये तुम्ही घेतले सामावून आणि त्या टाकलेल्या पैशाचे दाम दुप्पट होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही प्रगतीच्या दृष्टीनं मोठे पावलं उचलत आहात आणि जे खूप चांगले आहेत. विशेष म्हणजे परिवाराला बरोबर घेतलाय, ही गोष्ट तर आनंदाची आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनु राशीमध्ये जातोय. म्हणजेच पराक्रमा स्थानाचा मालक हा 20 डिसेंबर पर्यंत भाग्यात आहे. कामाच्या निमित्तानं प्रवास होणार आहे, विदेशात परदेशात जावं लागणार आहे, नोकरीच्या निमित्तानं तुम्हाला वारंवार प्रवासाचे योग येतील, दगदग वाढेल.
मग काय करायचं गुरुजी? सहन करायचं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लोखंडाला आकार द्यावा लागतो तर तापावं लागतं, फटके सहन करावे लागतात, तेव्हा त्याला आकार येतो. मग आपल्याला जर मोठं पद प्रतिष्ठा मिळणार आहे तर थोडी धावपळ करावी लागणार आहे ना, ती करायची आहे. तुम्ही मोठ्या उत्कर्षाचा हा कालखंड पण थोडा त्रासाचा पण आहे. आंबट गोड क्षण अनुभवायला येणार आहे तुम्हाला. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय. हे मातृस्थान आहे, आईच्या सुखाचा विचार करायला लावतो. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 6 डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये येतो आहे. म्हणजेच चतुर्थेश भाग्यामध्ये पूर्ण 29 तारखेपर्यंत आहे. गुरुजी, वास्तू घेण्याचा निर्णय योग्य असणार आहे का? अतिशय उत्तम. वाहन घेण्याचा निर्णय उत्तम असणार आहे का? अतिशय उत्तम. शेतीवाडी जमीन घेण्याचा निर्णय असणार आहे का माझा योग्य? चांगला. प्रगतीच्या पाऊलखुणा आहेत. बरेच लोक म्हणतात गुरुजी तुम्ही खूप सांगतात, होतं तर काही नाही. अहो, ज्यांना जीवनात कष्ट करून प्रगती करायची आहे त्यांना ग्रहतारे साथ देत असतात. कधी कधी मागे पुढे होऊ शकतं, परंतु आपण प्रगती करत असाल तर ग्रहांची साथ तुम्हाला मिळते. जीवानी कर्म फल दो ग्रहरूपी जनार्दना. या जीवाला त्याच्या कर्माचं फळ देतात ग्रहांच्या माध्यमानं भगवान परमात्मा विष्णू. पंचमस्थानामध्ये कर्क राशी आहे. संततीचा चान्स आम्ही घेतलेला योग्य राहणार आहे का? अतिशय उत्तम आहे. संतती प्राप्तीचे योग चांगले चालून आलेत. इष्टदेवतेची कृपा उत्तम आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला काही अनमोल प्रेमाचे क्षण तुम्ही व्यतीत करू शकाल. त्याच्याबरोबर व्यक्त व्हाल, सांगाल आणि मनातल्या गोष्टींना वाट मोकळी करून द्याल. षष्ठ स्थानाला रोग रिपू स्थान म्हणतो. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह 15 डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिकेतनं तो जातोय. कुठे? दशमा. सूर्य महाराज म्हणजे वडील, आणि विशेष म्हणजे वडिलांच्या स्थानातच ते जात आहे. 15 तारखेपर्यंत धावपळ होती. कामामुळे स्वतःचा जीव थकल्या भागल्यासारखा होता. 15 तारखेनंतर तुम्हाला तुमच्या कामाला बघून साजेस वरिष्ठांनी दखल घेऊन मोठं पद बहाल केलं. बऱ्याच राजकीय क्षेत्रातील लोकांना मंत्रीपद मिळण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे. बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांची बढती होण्याचा योग आहे. बरेच जे लोक न्यायाधीश आहेत ते मोठ्या एखाद्या खटल्यामध्ये आपला निर्णय सांगतील, त्यामध्ये ते संपूर्ण प्रसिद्धीला पावतील, असेही शुभ संकेत खुणा इथे दिसताय. सप्तम स्थान याला जायाभाव म्हणतात. आपल्या पत्नीचं स्थान म्हणतात, भागीदारीचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 6 डिसेंबरला भाग्यात आहे. अतिशय कुलवान शीलवान पतीची पत्नीची प्राप्ती हा योग देत असतो. आपल्या जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग, आपल्या जोडीदाराचा प्रवास होण्याचा योग याच ग्रहांच्या माध्यमाने दिसून येतो. पती पत्नीतील मतभेद दूर होतात. एका विचारावरती ठाम मत आपलं होतं. त्याचबरोबर ज्या लोकांना भागीदारीत काही व्यवसाय करायचा आहे, सुवर्ण संधी आहे, करू शकतील. पुढे पाऊल टाकण्याच्या दृष्टीनं आता मागे वळून बघण्याची गरज आवश्यकता नाहीये. अष्टम स्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 20 डिसेंबरला भाग्याकडनं जाणार आहे कर्माकडे. त्यामुळे अचानक धनप्राप्ती न होता भाग्यात जेवढं आहे तेवढंच मिळेल. त्यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही करू नका, आणि करायची असेल तर कष्टाने करा. कष्टाचं चीज तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाहीये. ही तेवढीच संधी आहे. भाग्यस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 7 डिसेंबरला राशी परिवर्तन करून
धनु राशीमध्ये जातोय. भाग्येश भाग्यात महेशांना परो देवो महिम्नोना परास्तुती अघोरांना परो मंत्र नास्ति तत्वो गुरु पदम गुरुची प्राप्ती आहे. वडिलांचं सहकार्य आहे. वडील तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या कामाला कर्तृत्वाला त्यांचं सहकार्य थोडा हातभार लागणार आहे आणि त्याच्याने तुम्ही अजून पुढे जाणार आहात. हे अतिशय सुंदर योग आहे. 7 डिसेंबर नंतर ग्रहांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि सगळे ग्रह दशमाकडे आकर्षित होत आहे. कर्माकडे मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि या स्थानाचा मालक गुरु ग्रह चतुर्थात आहे. दशमेश चतुर्थात आणि दशमेशाची सप्तम दृष्टी दशमेशावर पडते. अमृत दृष्टी आहे. सगळ्यांना कामाला लावतोय. बसू देणार नाहीये. तुम्हाला काम करायला लावेल. काम करूनच तुम्हाला तो जीवनात प्रगतीच्या वाटेवर नेल्याशिवाय राहणार नाहीये. एकादश स्थानात मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह लग्नामध्ये गेले. लाभेश लग्नामध्ये मिळालेले लाभ शांततेनं डोक्यानं विचार करून कुठे कुठे आपण गुंतवणूक करणार आहात या पद्धतीनं केले जातील आणि ते योग्य असणार आहे. व्ययस्थळामध्ये कुंभ राशी आहे. स्वामी शनी ग्रह स्वतःवरती पैसे खर्च करायला लावील. स्वतःला काय हवंय नकोय आतापर्यंत सगळ्यांचा विचार करतोय. स्वतःसाठी कधी करणार? तर या महिन्यात स्वतःकडे लक्ष देण्याचा योग आहे. स्वतःसाठी खरेदी कराल. आनंदाची बाब आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 14 तारीख, 15 तारीख आणि 16 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक 4 आहे. शुभ रंग आकाशी आहे. आपल्याला एक मंत्र देतो. त्या मंत्राचा आपण पठन करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल. शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम रामायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.